पावसाळी रानभाजी शेवळीची आज आपण मस्त चमचमीत आमटी तयार करणार आहोत। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। पावसाळ्यातली ही रानभाजी आहे शेवळी भाजी। आता ही शेवळी भाजी मला मिळालेली आहे। 2 जुड्या मी शेवळी भाजी घेतलेली आहे। सर्वात प्रथम शेवळी भाजी साफ कशी करायची ते आपण पाहूया। इथे मी 2 जुड्या घेतलेल्या आहेत आणि ह्यातली बघा ही अशी शेवळी भाजी असते जी पावसाळ्यामध्ये उगवते आणि ही डोंगराळ भागामध्ये आपल्याला जास्त करून आढळते। तर कोकणामध्ये ही सर्वत्र भाजी आपल्याला उपलब्ध असते। तर शेवळीचा देठ जो आहे तो मी काढून टाकलेला आहे। आता हा पिवळा भाग जो आहे तो देखील आपल्याला काढून टाकायचा आहे। हा भाग खाजरा असतो। तर शेवळी साफ करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पिवळा भाग काढून टाकणे। आता ही एक पात आहे ती आपण घेतलेली आहे आणि ते बोंड आहे ते देखील आपण घेतलेलं आहे। बाकी सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे। तर या पद्धतीने बघा कवळी जी पात असते ती आपल्याला एक घ्यायची आहे आणि हा जो पिवळा भाग असतो तो काढून टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने मी ही शेवळी आता साफ करून घेते आहे। इथे आता मी शेवळी जी आहे ती संपूर्ण साफ करून घेतलेली आहे। आता आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ह्याला धुवून घेऊया। इथे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने नळाखाली चांगली ही धुवून घेतलेली आहे। आता शेवळी भाजी चिरायची कशी ते आपण पाहूया। तर इथे एकदम जितकं बारीक तुम्हाला चिरता येईल तितकी बारीक ही चिरून घ्यायची आहे। या पद्धतीने ही शेवळी भाजी जी आहे ती नैसर्गिकरित्या डोंगरावर उगवते आणि ती अगदी थोड्या काळासाठी आपल्याला उपलब्ध होते। त्यामुळे हिला पाहुणी भाजी पण म्हणतात। थोड्या काळाकरता ही आपल्याला उपलब्ध होते। आता बघा शेवळी जी आहे ती मी मस्त अशी चिरून घेतलेली आहे बारीक। आता वाटण्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याला अशा चिरा दिलेल्या आहेत आणि थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे एवढं। तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे मी भाजून घेते आहे। आता इथे ही फळं दिसतात त्याला काकड म्हणतात। हे काकड आंबट तुरट असं असतं। तर शेवळी भाजी घशाला खाजू नये म्हणून हे काकड वापरलं जातं। तर भाजीसोबतच ही काकडं आपल्याला भाजीवाली देते। ही मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत। हे आपण नंतर पाहूया। आता इथे मूठभर शेंगदाणे मी भिजत ठेवलेले आहेत। 1 तासभर मी ह्याला भिजत ठेवलेलं आहे। आता वाटण काय करायचं ते आपण पाहूया। आलं घेतलेलं आहे मी 2 तुकडे, चांगलं 2.5 ते 3 इंच असं आलं आहे। 1 गड्डा लसूण आहे, 7-8 मिरची घेतलेली आहेत आणि देठासकट मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं असं वाटण कांदा खोबऱ्याचं आपण केलेलं आहे। यानंतर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे। आता हा जो ओला नारळ आहे हा मी खोवून घेतलेला आहे आणि ह्याचं मी दूध तयार करून घेणार आहे। तर ह्यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा हे मिक्सरला बारीक करून ह्याचं असं दूध काढून घेणार आहे। तर या पद्धतीने बघा मस्त असं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। तर चोथा जो आहे तो फेकून न देता आपण दुसऱ्या ठिकाणी याचा वापर करायचा आहे। तर इथे नारळाचं दूध पण काढून झालेलं आहे। आता आपण आमटीला सुरुवात करूया। तर इथे मी 4 पळी तेल घेतलेलं आहे आणि इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा बटाटा जो आहे तो आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अगदी बटाटा जो आहे तो आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत। इथे बटाटा आपण मस्त असं शिजवून घेतलेला आहे बघा, सोनेरी रंग त्याला आलेला आहे आणि आता प्लेटमध्ये आपण काढून ठेवूया। ह्याला बाजूला ठेवून देऊया। आता उरलेल्या तेलामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग। यानंतर जी आपण चिरून ठेवलेली शेवळी आहे ती ह्यामध्ये घालायची आणि आता तेलामध्ये शेवळी भाजी जी आहे ती आपल्याला चांगली परतून परतून शिजवून घ्यायची आहे। यामुळे काय होतं ही भाजी घशाला खाजत नाही। तर अगदी ह्याला पूर्ण बारीक होईपर्यंत पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण आता इथे ही जी काकडं दिलेली आहेत ते वाटून घेणार आहोत। तर काकडं आपल्याला वेळेवरच वाटून घ्यायची आहेत कारण ती हवेच्या संपर्कात आल्यावर काळी पडतात। आता हे बघा ह्याची अशी बी काढून घ्यायची आहे आणि ह्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे। देठाकडचा भाग काढून टाकायचा, बिया काढून टाकायच्या आणि मिक्सरमध्ये घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी मात्र घालायचं नाही आहे, असंच ह्याला बारीक करून घेऊया। तर इथे झाकण लावून मी हे बारीक करून घेते आहे। आता काकड मी वाटून घेतलेला आहे। इथे शेवळी जी आहे ती बघा तेवढ्या वेळामध्ये शेवळी जी आहे ती मस्त अशी शिजून बारीक झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण काकड घालूया। तर 10-12 काकड मी इथे घेतलेले आहेत आणि आता हे चांगलं आपण परतवून घेऊया। एक 2-3 मिनटं ह्याला चांगलं परतून घ्यायचं आणि यानंतर ह्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं कांदा खोबरं आलं लसूण मिरचीची पेस्ट ते सर्व आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे मस्त असं आपल्याला 4-5 मिनटं परतायचं आहे। अगदी ह्यातलं पाणी
आटेपर्यंत सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता बघा, ह्यामध्ये शेवळी भाजी जी आहे ती बिलकुल दिसत नाही, अशी शेवळी भाजी चांगली परतून घ्यायची, म्हणजे मग ती घशाला खवखवत नाही। आता हे छानपैकी मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाला घालायचा आहे, तर इथे मी घरचा मसाला घेतलेला आहे। साठवणीचा जो आपला मसाला असतो तो 3 चमचे मी मसाला घेतलेला आहे आणि 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे। तुम्ही जे काही रेग्युलर मसाले वापरत असेल घरात, तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता। आणि चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे। मीठ आपण नंतरसुद्धा वापरू शकतो। त्यानंतर हे सर्व आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। चांगला मसाला देखील आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून झाला, त्याला चांगलंसं तेल सुटायला लागलं की नंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत चिंच। तर इथे मी 1 लिंबाच्या गोळ्याएवढी चिंच घेतलेली आहे, त्याचा कोळ तयार करून घेतलेला आहे आणि हा कोळ आपण ह्यामध्ये घालायचा। तर चिंचेचा कोळ घातल्यामुळे काय होतं, शेवळी जी आहे ती जी खाजते तिचं खाजवेपणा कमी होतो। जसं आपण अळूची भाजी बनवतो किंवा सुरणाची भाजी बनवतो त्यामध्ये आपण चिंच वापरतो, तशीच इथे चिंच वापरायची आहे। त्यानंतर भिजवलेले शेंगदाणे मी घातलेले आहे। आता भिजवलेले शेंगदाणे घातल्याने काय होतं, ते खाताना मस्त लागतात, त्यामुळे हे शेंगदाणे घालायचे। आणि आता नारळाचं जे दूध आहे ते सर्व दूध मी इथे घालणार आहे। तर तुम्ही पाण्याचा पण देखील इथे वापर करू शकता, पण मी इथे भरपूर दूध असल्यामुळे पाण्याचा वापर मात्र केलेला नाही आहे। आणि आता बघा, जितकं पाणी किंवा किती पातळ किंवा जाड तुम्हाला ही आमटी हवी आहे त्या हिशोबाने ह्यामध्ये पाणी घालायचं। तर मी जास्त काही याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, जेवढं दूध होतं तितकंच हे दूध घातलेलं आहे। आणि आता यामध्ये मी गूळ घातलेला आहे, बऱ्यापैकी गूळ घालायचा। त्यानंतर आपण जे फ्राय केलेले बटाटे होते ते घातलेले आहेत। 1 छोटा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। हा कांदा कच्चा कांदा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे, यामुळे काय होतं, ह्याची टेस्ट जी आहे आमटीची ती चांगली होते। तर हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालेल, पण मी या पद्धतीने करते त्यामुळे मी या पद्धतीने केलेलं आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता 1-2-3 उकळ्या ह्याला मस्त आणायच्या आहेत, 5-7 मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण कच्चा कांदा घातला आहे तो देखील शिजला पाहिजे। ही जी आमटी आहे ती तिखट, आंबट आणि गोड अशी होते, त्यामुळे ह्यामध्ये गूळ, चिंच आणि मसाला जो तुम्ही वापरणार आहोत त्याचं प्रमाण व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे। त्यापैकी एक जरी कमी जास्त झालं तर मग ह्याची चव बिघडते, त्यामुळे ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला। आता बघा, ही आमटी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे। ह्यावर आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि आता जसजशी ही थंड होईल तसतशी ही घट्ट होईल। बघा, आता मी 5-7 मिनटं ह्याला थंड करून घेतलेलं आहे आणि ही आमटी बघा किती सुंदर तयार झालेली आहे। ऋतूनुसार आपल्याकडे ज्या भाज्या येतात त्या भाज्यांचं सेवन आपण करायला पाहिजे, त्यामुळे शेवळी भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडते तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।